चला सर्वांना शुभ संध्याकाळ. आपण वेळेतच कार्यक्रम सुरू करायचा आहे. आज पहिला दिवस आहे. तर थोडंसं मी इंट्रोडक्शन देते आणि मग सुलक्षणा मॅडम सुरू करतील. तर आपला हा कार्यक्रम नवीन उपक्रम आहे की उपनिषद आपण सुरू केलेले आहेत आणि हे सुलक्षणा मॅडम कडूनच आलेलं आहे. की जसं माझा विचार चालू होता, मी ईशा उपनिषद घेतलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पॉंडिचेरीला अरविंद आश्रमात गेल्यावर 3-4 पुस्तकं आणली. त्याच्यात हे उपनिषद घेतलं मी. आणि एक दिवस मला सुलक्षणा मॅडमना सांगावंसं वाटलं, की आता तुम्ही घ्या काहीतरी उपक्रम हातामध्ये अजून. आपला त्यांनी ग्रॅटिट्यूडचा प्रोग्राम खूप छान केला 8 दिवस. आणि हे माझ्या मनात घोळत असताना आणि मॅडमच्या मनात त्याच वेळेला काही घोळत होतं, की आपण आता अजून कार्यक्रम घ्यावा किंवा पुस्तक वाचन असं काही त्यांच्या मनात चालू होतं. मी फोन केला त्यावेळेला त्या म्हणाल्या, "तुम्हाला कसं कळलं?" माझ्या मनात हेच होतं. म्हटलं मलाही काही सांगायचं होतं. तुमचं माझं ट्युनिंग झालं आणि मग मी म्हटलं, "काय घ्याल तुम्ही?" तर त्यांनी मला सांगितलं, "उपनिषद घेऊयात." म्हटलं, "मग फारच छान." आणि मग कुठलं घ्यायचं, काय घ्यायचं म्हटलं, "तुम्हीच ठरवा, तुम्हीच घेणार आहात. तर तुमच्या मनाप्रमाणे सगळं वेळ म्हणा, किती दिवस घ्यायचा, कुठलं उपनिषद घ्यायचं, हे तुमच्याकडनंच येऊ द्यात." आणि त्यांनी ईशावास्योपनिषद, त्याला ईश उपनिषदही म्हणतात, ईशा उपनिषदही म्हणतात. तर हे जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये जे आलेलं आहे वड ईशा, ईश्वरावर आहे. त्यामुळे त्याला ईशोपनिषद नाव दिलेलं आहे. तर हे सर्व मी जे आणलं वाचायला त्यांच्याकडनं तेच आलं आणि उपनिषदाला सुरुवात झाली आणि आपल्या ओंकाराच्या प्रोग्रामाला सुद्धा जानेवारी महिन्यात ओंकार ध्यान आपण सुरू केलं. त्यावेळेला मला जे काही वाटत होतं त्याला बेस घ्यावा लागतो, मला आधार सांगावा लागतो. म्हणून मी सर्च करत असताना मंडूकोपनिषद आलं. आणि मंडूकोपनिषद आपण श्री स्वामी सर्व प्रियानंदांचं बघितलं, तो व्हिडिओ तुम्हाला पाठवला तर तो मला इतका आवडला त्यांचा. आणि मंडूकोपनिषदाचा मला रेफरन्स मिळाला ओंकार ध्यानाबद्दल, हे पण खूप आवडलं. आणि तेव्हा आपण तो कोर्स सुरू केला आणि त्याला एक वेगळी वेगळी गती डेप्थमध्ये आपण पुढे जात आहोत. हे सर्व ती ब्रह्मांडीय ऊर्जा करून घेतीये. तसंच आता हे उपनिषदाला जे सुलक्षणा मॅडम कडनं आलं, त्याला सुद्धा काही ब्रह्मांडीय ऊर्जेची इच्छा आहे. आपल्या ग्रुपला जे काही शक्ती पुढे नेत आहे आपल्याला बोट धरून, त्या शक्तीचीच ही कृपा आहे. आणि जसं जसं आपण मंडकोपनिषदाचा रेफरन्स घेऊन ध्यान रचलं, ओंकाराचं ध्यान 4 अवस्थांवर, तर चौथी अवस्था म्हणजे तुरीय अवस्था. तर आपण म्हणजे ब्रह्म म्हणजे शून्य, म्हणजे बुद्ध म्हणजे काही नाही, शून्य म्हणजे तुरीय अवस्था, काहीच नाही तिथे. स्वप्न बघायची नाहीयेत. जागृत अवस्थेत जे करतोय तेही करायचं नाही. आणि जे आपण छान झोपी जातो विना स्वप्नांचं, पण त्यात सुद्धा आपला कॉन्शियसनेस वर्क होत असतं थोडा तरी. आणि आपल्याला सांगता येतं की झोपही खूप छान झाली, म्हणजे एवढं तरी कळतं त्या सुषुप्ती या अवस्थेमध्ये. पण चौथ्या अवस्थेत काहीच नाही. आपण एक हे बघतो, आपण तटस्थ समोर बघतो सगळं, निर्विकार, जस्ट अ ऑब्झर्वर रोल किंवा काही नाही, शून्य. तर याच्यामुळे ती जी चौथी अवस्था आहे, त्या चौथ्या अवस्थेकडे आपण जास्तीत जास्त आकर्षित होऊन प्रोग्रामवर भर देऊ लागलो हळूहळू टप्प्याने. तर तसं मला आता हे उपनिषदाचं महत्त्व सांगायचंय. का हा कार्यक्रम अटेंड करायचा आहे तुम्ही? बऱ्याच जणांना इंटरेस्ट नसेल, बऱ्याच जणांना त्याचं महत्त्वही नसेल. उपनिषद सर्वसामान्य माणसांसाठी नाही आहेत. वेद सर्वसामान्य माणसांसाठी नाही आहेत. ज्यांनी साधना केलेली आहे, ज्यांना साधनेतले अनुभव प्राप्त झालेले आहेत, काही इन्स्टिंक्ट्स किंवा ज्ञान हे मिळालेलं आहे. जे काही आपोआप ज्ञान होतं ब्रह्मांडाला कनेक्शन होण्याने, असं ज्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांच्यासाठी हे वेद आणि उपनिषदे आहेत. मग त्या लोकांनाच हे वाचले पाहिजे किंवा ऐकले पाहिजेत. उपनिषद वाचण्यापेक्षा ऐकण्याचं जास्त महत्त्व आहे. कारण बरेचसे अर्थ जे आहेत ते शब्दांमध्ये व्यक्त केलेले नाही आहेत. त्या ह्याच्यात व्यक्त झालेले नाहीयेत, श्लोकामध्ये म्हणा किंवा शब्दरूपी नाहीयेत. पण बरेच अर्थ हे ध्वनिरूपी येत आहेत. म्हणजे जे श्रवण करण्याने होतं, आपल्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं किंवा जे आपल्यापर्यंत येतं, त्यांनी आपली अवस्था पुढे जाते, असं हे उपनिषदांचं महत्त्व आहे.
आणि जर बघितलं तसं घोळक्याने पूर्वी हे उपनिषद सांगितले जायचे, श्रवण केले जायचे. श्रवण करण्याला खूप महत्व आहे आणि याचे अर्थही समजले पाहिजेत असंही उपनिषदकारांचं इंटेन्शन नव्हतं. अर्थ हे आपल्या ज्या आकलित ब्रेन आहे, आपली जी बुद्धी आहे, त्याच्या आकलना पलीकडे हे आहेत. म्हणजे मी म्हटलं ना, अनुभव घेतलेल्यांनाच हे पुढं किंवा म्हणजे हे कळणार आहे आणि कळण्याचं इंटेन्शनही नाहीये. आणि सुलक्षणा मॅडमनी हे आधीच सांगितलंय संकल्प काय ठेवावेत. तर संकल्प त्यांनी लिहिलेला आहे, की संकल्प असाच लिहिला तुम्ही लिहिला पाहिजे, की हे उपनिषद मला समजत आहेत आणि त्याचं जे काही महत्व आहे ते मला सर्व मिळत आहे. या भावाने जर बसलं तुम्ही भावानी तर आपोआप ते होणार आहे. तर मला हे थोडंसं महत्त्वाचं सांगायचंय, का सर्वसामान्यांनी आपण हे ऐकायचंय आणि हा कार्यक्रम आपण करतोय आणि आपण तो सिन्सिअरली करायचा आहे. तर त्याचं महत्त्व मला आज थोडं सांगायचंय. म्हणजे 8 दिवस मॅडम जे घेतील ते तुम्ही मन लावून कराल आणि याच्यापुढे आपण उपनिषद घेणारच आहोत. तुम्हालाही सांगितलंय कोणाला घ्यायचंय, कुठलं घ्यायचंय सांगा. आता याच्यानंतर मॅडम केन घेणार आहेत. त्याच्यानंतर मी पण घेणार आहे. मग तुम्ही कोणी येत असाल सजेशन, की मॅडम मी हे उपनिषद घेते, तर जरूर वेलकम. आपल्याला हे सुरू करायचंय. तर का सुरू करायचंय? तर थोडंसं महत्त्व सांगते. आता आपल्याला माहिती आहे पृथ्वी बदलतीये, ब्रह्मांड बदलतंय, गॅलेक्सी बदलतीये. म्हणजे हे परिवर्तन आता दर 26,000 वर्षांनी जे युग येतं नवीन, ते तर येतच आहे. आणि शिवाय 75,000 वर्षांचं सुद्धा परिवर्तन होत आहे. याच्यामध्ये आपण मनुष्य आहोत. आपण पंचतत्वांनी बनले आणि ब्रह्मांड सुद्धा पंचतत्वांनी बनलेलं आहे. दोन्ही पंचतत्वांनी बनलेलं आहे. तत्व ज्या 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 काही गोष्टी तत्वांनी बनल्या त्या म्हणजे काही पूर्ण वेळ राहणार नाहीयेत. अमर नाहीयेत त्या गोष्टी. तत्व हे विलीन होतात, ब्रह्मांडात विलीन होतात. आपण ज्यावेळेला देह सोडतो, त्यावेळेला पंचतत्वांचा देह हा कशामध्ये जातो? परत ब्रह्मांडातल्या पंचतत्वातच जातो. म्हणजे जर बघितलं तर आपल्याला अग्नी देतात, म्हणजे अग्नी आलं. नंतर आपल्या शरीराची जी माती होती ती भूमीत जाते. आपले जे काही हाडं उरतील किंवा काय ते जलमध्ये जातात आणि आत्मा जातो वायुरूपाने. म्हणजे परत आपण ब्रह्मांडातल्या पंचतत्वात विलीन होतो. आपलं जे ब्रह्मांड आहे पृथ्वीचं ते वेगळं आहे ना. असे कित्येक ब्रह्मांड आहेत. अरबो खरबो युनिवर्स, मल्टी युनिवर्स हे सगळं मी घेणारच आहे डिटेलमध्ये. पण इथे विनाशी कोण आहे? तर फक्त आत्मा आहे. शरीर हे नाश पावणार आहे कधी पण. आज आहे तर उद्या नाही. मग विनाशी कोण आहे? अमरत्व कोण आहे? म्हणजे सत्य कोण आहे? तर सगळ्या विश्वात, सगळ्या ब्रह्मांडात एकच सत्य आहे, तो म्हणजे आत्मा, आपला आत्मा. आणि आत्मा हा विनाशी आहे. अमरत्व आत्म्याला आहे. आत्मा हा कशातही विलीन होऊ शकत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे एकमेव सत्य म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना आता हे सनातन धर्म येणार आहे. सनातन या शब्दाचाच अर्थ आहे ज्याला मरण नाही तो सनातन. पूर्ण म्हणजे किती युग बदलू देत, काही होऊ देत, जे काही बदलणार नाही काळानुसार ते म्हणजे सनातन आणि आत्मा हा सनातन आहे. आत्मा एकमेव सत्य आहे. सत्य ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे कधीही काळानुसार कशामुळेही जे बदलत नाही ते सत्य. आणि आत्मा हा सत्य, आत्मा हा कधीही बदलणार नाही. मग असा हा आत्मा जो आहे, तो आपलं शरीर सोडल्यानंतर कुठे जाणार आहे? तर या आत्म्याचा विकास आहे. म्हणजे जर वेगळे वेगळे लोक आहेत. आपण जर खाली म्हटलं जमिनीच्या खाली तर 7 लोक आहेत. जमिनीच्या खाली 7 लोक आहेत. वरती कित्येक लोक आहेत. आपण बघतो विष्णू लोक आहे, ब्रह्मपुरी आहे, शिवपुरी आहे, बरेचसे लोक आहेत. तर यामध्ये आपल्याला हायर आणि हायर विकासाला जाण्याची प्रत्येक आत्म्याची इच्छा असते. विकास हा आत्म्याचा गुणधर्म आहे. मेन इंटेन्शन आहे आत्म्याचं, की माझा विकास व्हावा. आणि या विकासासाठी पृथ्वी क्रिएट होऊन आपण मनुष्यत्व क्रिएट आपण केले. आपण ईश्वर होतो. म्हणजे जे ईशादी उपनिषद आहे, या उपनिषदामध्ये जे ईश्वरावर वर्णन केलं आहे, तो ईश्वर म्हणजे आत्मा. हा एक विचार आहे या ईशोपनिषदाचा. ईश्वर म्हणजे कोणता आत्मा? आणि आपणच ईश्वर आहोत हे आपण आता सगळ्या कोर्समधनं म्हणतोय. तर आपण ईश्वर आहोत. मग आपण का घेतला मनुष्याचा जन्म? तर आपला सुद्धा एक इंटेन्शन होतं. बघूयात खालच्या
आयामात जाऊन बघूयात, अनुभव घेऊयात, विकास करूयात आपल्या ह्याचा. म्हणून आपण या इंटेन्शननी क्रिएट केलेलं आहे. आणि आता सगळं झालं, पण जे काही पंचतत्व होती त्याच्यात किती म्हणजे भेसळ झाली, किती आता पोल्युशन आलं, काय करून ठेवलंय आपण. आपण आपला आत्मा म्हणजे ईश्वर हे किती लोकं मानतायत. कुठं भरकटत चाललंय. या ईशोपनिषदातला एक-एक श्लोक जर बघितला, तर आपण काहीही इम्प्लिमेंट करत नाहीये. फार थोडेही इम्प्लिमेंट करतायत. म्हणजे पहिल्या श्लोकात म्हटलंय, कोणाच्याही पैशावर लोभ ठेवू नये. पहिलाच श्लोक आहे हा. आणि आज इकडं-तिकडं बघितलं तर प्रत्येकाचा लोभ पैशावरच आहे आणि पैशामुळंच दुःख सगळी येत चाललेली आहे. पैशामुळे नोकरी, पैशामुळे शिक्षण, पैशामुळे सगळे कर्जबाजारी, रिलेशनशिप बिघडल्यात. आजच मला एका मॅडमचा फोन झाला, अर्धा तास बोलल्या. केवळ पैशासाठी किती आयुष्य गेलं. त्या भावाने किती काय-काय करावं. मी किती विचार केला त्याच्यानंतर. आणि हे ईशोपनिषद पहिल्या श्लोकमध्ये. मग हे जर सगळं आहे, की यात अडकायचं नाहीये. काही जे ब्रह्मांडातलं आहे, निर्जीव घ्या, जड घ्या, सचेतन घ्या, चेतन घ्या, सगळं ईश्वराने क्रिएट केलेलं आहे आणि ईश्वर तो नष्ट करतो. आणि आता ईश्वरच नष्ट करणार आहे या सगळ्या गोष्टींना. कारण खूप अति त्याच्यात हे झालेलं आहे. आणि प्युरिटी परत येणार आहे म्हणजे परत युग परिवर्तन येणार आहे. परत युग परिवर्तन येण्याच्या आधी आहे ते सगळं क्लिन्झिंग झालं पाहिजे. मग काय काय क्लिन्झिंग होणार आहे? आत्मा सोडून सगळंच क्लिन्झिंग होणार आहे. मग आत्म्याचा विकास, मग आत्म्याचा विकास केव्हा होईल? जर आत्म्याचं ज्ञान घेतलं तर. म्हणजे महत्वाचं आपलं प्रयोजन ईशोपनिषद म्हणा किंवा उपनिषद आपण करणार आहोत, वेद करणार आहोत. त्याचं एकच कारण आहे की आता ही वेळ आलेली आहे, की आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळणार आहे. आपली जी फ्री विल आहे, ती फ्री विल आपल्याला प्राप्त होणार आहे. पण फ्री विल कोणाला प्राप्त होते? जो अडकलाय ना आजूबाजूच्या मोहात, पैशात, रिलेशनशिपमध्ये त्याला फ्री विल प्राप्त होणार नाही. त्याची फ्री विलच मुळात चुकीची आहे, की माझं हे शरीर असंच राहिलं पाहिजे, मी मरणार नाहीये, मी पृथ्वीवर राहणार ही फ्री विलच मुळात चुकीची आहे. ही अज्ञानामुळं आहे. आत्म्याचं ज्ञान नाही तिथे अंधकार, तिथे आपण खून करतोय. लिहिलेलं आहे बघा दुसऱ्या का तिसऱ्या श्लोकात मध्ये, की म्हणजे आत्महत्या. आत्महत्या म्हणजे काय? तर आत्म्याचं नॉलेज न घेणं, ज्ञान न घेणं ही आपण आत्महत्या करतो. मग आता आपण इतके सुज्ञ झालोय, आपल्याला कळतंय, की आता मला आत्म्याचं ज्ञान असेल तर काय होईल? ज्यावेळेला इव्हेंट होईल, ज्यावेळेला युग परिवर्तनाचं तो क्षण येईल सगळं, त्यावेळेला माझ्या आत्म्याला जर मी सगळं ज्ञान देऊन ठेवलं, तर हे कारण लेयर, महाकारण लेयर यात स्टोअर राहणार आहे ऐकलेलं. समजू न समजू तो भाग वेगळा आहे. नाही समजलं हे इथे बुद्धीने बसायचंच नाहीये, ब्रेन घेऊन बसायचंच नाहीये. इथे हार्ट घेऊन बसायचंय. आणि हे सगळे व्हायब्रेशन जे आहेत, त्या शब्दातले ध्वनी इफेक्ट जे आहेत, ते ध्वनी आपण हृदयात हृदय स्टोअर करायची म्हणजे पूर्ण भाव जसे पूर्वीचे गुरु ना मान देऊन शिष्य बसायचे, तसे मॅडमना मान देऊन, मॅडमना गुरु मानून हे जे उपनिषद आपण ऐकतोय, त्या सोर्स पासून ऐकतोय, त्या सोर्सला कनेक्ट होऊन हृदय भावानी पूर्ण भावनायुक्त म्हणून हे ऐकायचं आहे. आणि हे जे व्हायब्रेशन आपले स्टोअर होणार आहेत हृदयाच्या मध्ये, आपलं शरीर ज्या वेळेला सुटणार आहे, त्यावेळेला जसं जसं आत्मावरती आकाश पण तत्व पार करेल, तसं तसं त्याला ते ज्ञान मिळणार आहे. आणि या व्हायब्रेशन रूपी ज्ञानारूपाने तो प्रवास करणार आहे. आणि त्याच्याही आधी हे ऐकून ऐकून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळणार आहे. आपली फ्री विल काय असायला पाहिजे नाही. शरीर रूपी पृथ्वीवर थांबायचंय का आत्मरूपी पूर्ण मुक्त मोक्ष प्राप्ती करायची हे याच्यातून कळणार आहे उपनिषदातून. आणि फ्री विल जी काही होईल ती योग्य प्रमाणात होईल, किंवा आपण जे काही कार्विंग घेऊन आलोय त्याला जोडले जाऊ आपण हे. आणि मग जागे होऊ आपण संसारात अरे हे नाही, हे केलं पाहिजे नाही. हे उपनिषद ऐकण्यामागं हा हेतू आहे. कारण इव्हेंट जवळ आली आहे, युग परिवर्तन झालेलं आहे सुरू, आणि फार कमी कालावधी राहिला आत्म्याचं ज्ञान प्राप्त करायला. म्हणून आज सर्वसामान्यांनी आपल्यासारख्या सुद्धा जे अगदी खूप ध्यानी नाही त्यांनी सुद्धा हे श्रवण करण्याची गरज आहे, आत्मज्ञान. मग हे एक महत्वाचं कारण आहे. आज माझी फ्री विल मला या आत्मज्ञानापासून मिळेल. दुसरं माझ्या हृदयात स्टोअर होईल.
ज्यावेळेला देह सोडेल त्यावेळेला कारण शरीर, महाकारण शरीरात हे ज्ञान घेतलेलं आहे आणि ते पुढे जायला मदत होईल. आणि चौथं मला महत्वाचं कारण सांगायचंय, जे काही आपण विचार करतो, जे व्हायब्रेशन्स आपण क्रिएट करतो, ज्या व्हायब्रेशन्स असतात आपल्या आजूबाजूला, ते आपलं जीवन बनवतं. मग या व्हायब्रेशन्स आपण घेतले आणि व्हायब्रेशन्स विचार बनवतात. पूर्ण ब्रह्मांड यावरच क्रिएट झालेलं आहे. आपला एक इंटेन्शन होता खाली येण्याचा, अनुभव घेण्याचा. या इंटेन्शननी पृथ्वी क्रिएट झाली. या इंटेन्शननी मनुष्य क्रिएट झाले. आता आपलंच इंटेन्शन आहे घरी परत जायचं. आपल्याच सर्वांचं इंटेन्शन आहे ईश्वरत्व प्राप्त करायचं. आणि ही मेजॉरिटी झाली. बरेच जण रेडी झाले की येस घरी जायचंय, की पटकन इव्हेंट जवळ येणार आहे. हे सगळं आपण क्रिएट करतोय. कारण आपणच क्रिएटर आहोत. तर हे जेव्हा आपण आता ही व्हायब्रेशन्स घेतो, म्हणजे आपले विचार असे बनणार आहेत. आणि विचार बनले की आपल्याला रियालिटी तीच होणार आहे. आपण जो फोकस करतो, जे आपल्या व्हायब्रेशन विचारांमध्ये असतं, ते रियालिटी बनतं. मग ह्याच्यावर आपण आता व्हायब्रेशन्स घेतो, विचार सुरू होतील, मग आपली रियालिटी सुद्धा ही बनेल. ज्यावेळेला इव्हेंट होईल, ज्यावेळेला पुढचा प्रवास सुरू होईल, त्यावेळेला आपली ही रियालिटी बनण्यासाठी आपल्याला हे खूप आपण जे उपनिषदाचं सुरू केलंय आणि ईशावास्य उपनिषद तर सर्वात महत्वाचं आहे. हे पहिलं उपनिषद समजलं जातं आणि सगळ्यात महत्वाचंही समजलं जातं. 18 श्लोक आहेत मला वाटतं, पण एक एक श्लोकाचा एक एक पुस्तकं लिहिलेली आहेत. कारण हे बऱ्याच दृष्टिकोनातून याचं विवेचन, चिंतन, मनन, चिंतन आणि व्हायब्रेशन्स हे सगळं महत्वाचं आहे. तर मी आता जास्त वेळ घेत नाही. मी उपनिषदाचं किंवा ईशोपनिषदाचंही महत्व सांगितलंय आणि याच्यामध्ये आपण अजून चर्चाही करावी. कोणाला काही कळलं नाही तर विचारावं आणि त्याच्यावर थोडंसं ज्याला कळालंय त्यांनी पण बोलावं. असं जर केलं तर जास्त चांगलं इफेक्टिव्ह होईल. तर चला सुलक्षणा मॅडम तुम्ही सुरू करू शकता. मी तुम्हाला हे करते. हो मॅडम. हा करा मॅडम. नमस्कार सगळ्यांना आणि खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आणि इतक्या संख्येने आपण उपस्थित राहिला याचाच अर्थ की या सगळ्यांना हा जो प्रवास आपण सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये खरोखर आनंद आणि इंटरेस्ट आहे. हे मॅडमने जे आतापर्यंत जे सगळं सांगितलं आत्म्याबद्दल, तर त्यासाठी आपण सगळे मुमुक्षु आहोत. जितकेही जण इथे जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांनी स्वतःला मुमुक्षु समजा. म्हणजे आपण मुक्तीच्या मार्गाकडे चाललेलो आहोत असे समजून सगळ्यांनी आपण ओमचा उच्चार करूया. सुरुवातीला सगळ्यांनी म्यूटच राहायचंय. फक्त मी म्हणते, आपण तुम्ही सगळ्यांनी म्यूट राहून आपलं आपलं ओम म्हणू शकता. ओ तर मॅडमने अतिशय सुंदर असं जे सांगितलं ईशोपनिषदाबद्दल आणि आत्म्याच्या स्वरूपाबद्दल, तर तेच घेऊन आपण पुढे जाणार आहोत. तर मला एक गोष्ट फक्त तुम्हाला दाखवायची आहे. हे पुस्तक आहे असं, हे थोडं छोटं आहे, गीता प्रेसचंच आहे. तर याच्यामध्ये पूर्वी जी पद्धत होती, हे शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य, तर पूर्वीची जी पद्धत होती ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जंगलामध्ये वगैरे कुठेतरी हे सगळे ऋषीमुनी राहायचे. आणि ह्या सगळ्या जो आत्म्याचा प्रवास असतो, जे ज्ञान असतं, ते सगळे ऋषीमुनी आपल्या शिष्यांना जे द्यायचे ते अशा प्रकारे द्यायचे. तर हे पूर्वीचं सगळं असल्यामुळे आता याच्यातले काही शब्द थोडे कठीण असू शकतात आणि आपण त्याच्याबद्दल अवेअर पण नसतो आणि आपल्याला माहिती पण नसते. काही महत्वाचे 2-4 शब्द आपल्याला माहित असतात, तर आपण त्याचा अर्थ समजू शकतो. पण याच्यातले काही शब्द असे आहेत ते थोडे कठीण आहे समजायला. कारण हा वेदांत असल्यामुळे वेदांत थोडस जरा कठीण असतं समजायला. पण आपण सोप्या भाषेत जितकं मला जमेल मी तितकी सोपे करून सांगेल. आणि मंगल मॅडम आहेच आपल्याला, जर काही समजलं नाही तर प्रश्नोत्तरीचा पण आपण क्लास ठेवू शकतो मॅडम सोबत, त्या तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतील.
तर महत्वाची गोष्ट मला दाखवायची आहे की जे मॅडमने सांगितलं की आपण काय काय सुरू केलंय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ओंकाराचा क्लास सुरू केला. तर ह्या ओंकाराचं किती महत्व असतं ते प्रत्येक वेळेस मॅडम समजून सांगतात. आणि सांगितलंच आहे की ते मुंडक उपनिषदामध्ये पूर्ण ओमवरतीच आहे ते उपनिषद. तर सुरुवातच ईशावास्य उपनिषदाचा जो पहिला श्लोक आहे, तर त्या श्लोकाची सुरुवातच ओमने होते. ओम, मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते, नसेल दिसत तर आपण वाचू तेव्हा समजेलच. ओम ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत. तर ओमने याची सुरुवात होते. आणि याच्यातले जे शब्द आहेत प्रत्येक उपनिषदामधले, ते आपल्याला फॅमिलियर नसतात. आपण थोडेसे सांसारिक लोक असतात किंवा ज्यांचा अभ्यास झाला आहे, जे ज्ञानी आहेत त्यांना सगळं माहिती असतं. पण साधारण आपल्यासारख्या काही गृहिणींचा अभ्यास नसतो, किंवा काही वाचलेलं नसतं, किंवा मग काही ऐकलेलं नसतं. आपल्याला जो वेळ मिळत नाही त्याच्यामधूनही कोणाकोणाला म्हणजे इच्छा असली तरी पण त्यांच्याने होत नाही. तर तो जो अभ्यास आपला नसतो, त्यामुळे आपण या शब्दांशी फॅमिलियर नसतो. म्हणजे आपल्याला त्याचे अर्थ, जे कठीण शब्द आहे त्याचे अर्थ समजत नाही. तर हे उपनिषद घेण्याच्या आधी मी एक छोटं पुस्तक आहे, तर ते पुस्तक तुम्हाला दाखवते. त्याला म्हणतात तत्वबोध म्हणून आहे, शंकराचार्यांचंच आहे ते पण. तर याच्यामध्ये छोटे छोटे शब्द जे आहे, जे आपल्याला पुढे उपनिषदा जेव्हा आपले घेतले जातील तर त्याच्यासाठी ते काम असेल, त्याच्यातले जे शब्द आहेत तर त्या शब्दांचे अर्थपूर्ण सगळं भाष्य जे आहे ते ह्या पुस्तकामध्ये आहे. तर थोडं आपण आज आणि उद्या ह्या पुस्तकाला आपण वाचन पण करू आणि थोडं समजून घेऊ. मराठीत आहे हे, पण जे मेन उपनिषद मी प्रेसचं. तर हे उपनिषदाचं छोटं पुस्तक मी घेतलंय. याच्यात मोठं पण येतं गीता प्रेसचं, पण याच्यात पुष्कळ सार आहे त्यामुळे मी हे घेतलं आहे. आणि ते हिंदीमध्ये आपण बोलू. पण हे जे तत्वबोध पुस्तक आहे, हे आपल्याला समजायला उपनिषद अगदी सोपे जावेत सामान्य लोकांना सुद्धा. म्हणून आधी शंकराचार्यांनी हे म्हणजे काय सांगितलं आहे याच्यावरती सगळं भाष्य, किंवा याच्यात जे जे शब्द येतील उपनिषदांमध्ये त्याची सुरुवात आणि त्याचा अर्थ व्यवस्थितरित्या याच्यामध्ये समजून सांगितलेला आहे. आपण आधी हे घेऊ. त्याच्या आधी मी तुम्हाला आकृत्या दाखवते. समजा तुम्हाला दिसत असतील तर बघा की परब्रह्म परमात्मा परमेश्वर जो आहे, जो ब्रह्म आहे, त्याची उत्पत्ती म्हणजे ओम. ओम म्हणजेच तोच आहे. आणि त्याच्यानंतर बरोबर दिसतंय का, कोणीतरी फक्त हो, मेसेज. दिसतंय मॅडम, दिसतंय. हा हा. तर त्याची उत्पत्ती म्हणजे आपण योग्य मार्गाने जातो हे याच्यावरनं कळेल. हे मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगेलच, आणि हा चार्ट पण मी ग्रुपमध्ये टाकेल. त्याच्यानंतर इकडे पण हे जे आपले पंचकोश, सगळं माहिती आहे आपल्याला, आता मॅडमने सगळं शिकवलेलं आहे. पंचकोश जे आहे, खालून सुरुवात करते. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय आणि आनंदमय, सगळ्यात शेवटी आनंद. आणि त्याच्या वर पण ओमच दिलेला आहे बघा. तर ह्या तत्वबोध हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवणार आहोत आपण, की पंच ज्ञानेंद्रिय, नंतर पंच कर्मेंद्रिय, माया, परमात्म तत्व, जगत वगैरे सगळं काय असणार आहे, पंच तन्मात्रा, पंच महाभूत. तर यांचे शब्दशः अर्थ आधी आपण हे थोडस समजून घेऊ आणि मग आपण ईशावास्य उपनिषदाला सुरुवात करूया. ओम हे परमात्म तत्व आहे, त्याच्यानंतर माया उत्पन्न झाली. तर आता हे थोडं उलट दिसेल याच्यामध्ये, तर मी ह्या जे आहे हे चार्ट ते टाकून देईल ग्रुपमध्ये. तर तत्वबोध जे पुस्तक आहे त्याच्याने आपण सुरुवात करूया. तर मी माझ्या गुरूंना प्रणाम करून, ज्यांच्याकडनं मी शिकले आहे त्यांना प्रणाम करून सुरुवात करते आज. सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगल मॅडमने हा उपक्रम सुरू केला आणि मला त्याच्याबद्दल सांगितलं आणि घ्यायला जे सांगितलं त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरामिडला पण धन्यवाद, ब्रह्मांडीय ऊर्जेला पण धन्यवाद. तर आता आपण हे हे वाचूनच करायचं आहे आणि थोडस नाही समजलं तर मी सांगेन. तर श्रीमद आद्य शंकराचार्यांचा तत्वबोध हा प्रामुख्याने वेदांताची पायाभूत मूल तत्वे विशद करून सांगणारा एक प्रकरण ग्रंथ आहे. तर
हा एक प्रकरण ग्रंथ आहे आणि ते मेन काय असतं त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं. तर वेदांतातील पारिभाषिक शब्दांच्या ज्या व्याख्या असतात किंवा अर्थ असतात ते या पुस्तकामध्ये समाविष्ट त्यांनी केले असल्यामुळे जिज्ञासूंना, म्हणजे आपण जे मुमुक्ष म्हणतो, जे मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर आहे किंवा ज्यांना याचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी आवश्यक असलेले हे प्राथमिक पाठ्यपुस्तक आपण म्हणू शकतो. म्हणजे जसं सुरुवातीला लहान मुलांना आपण शाळेत घालतो तर अ ब क ड किंवा ABCD जे आपण शिकवतो त्याप्रमाणे ज्यांना या वेदांताचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यांनाही उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे त्यांनी आधी हे पुस्तक वाचणं खूप जरुरीचं आहे. म्हणजे सामान्य लोकांना, आपल्यासारख्या लोकांना सुद्धा त्याच्यातले जे कठीण शब्द आहे ते बरोबर समजतील आणि त्याचा अर्थ पण अनुवादित होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रस्तावना याची जी दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिला टॉपिक घेतलाय, वासना काय असते. तर ही वासना आपल्याला माहिती, मॅडमने पण खूपदा आपल्याला याच्यावर सांगितलेलं आहे की जेव्हा आपला मृत्यू होतो तर जो आपला आत्मा असतो, तर शरीर सगळं सगळं आपल्या पंचमहाभूतात विलीन होतं, पण ज्या आपल्या राहिलेल्या वासना असतात त्या आपल्यासोबत जातात, आत्म्यासोबत, आत्म्याशी रिलेटेड असतात आणि पुन्हा जेव्हा आपण जन्म घेतो त्या वासनांमुळे आपला जन्म घेतो. तर ही वासना काय असते किंवा या वासना काय असतात ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मानव व मानवेतर सर्व प्राण्यांमध्ये निसर्गतः काही शारीरिक किंवा जीवशास्त्रानुसार सहज प्रवृत्ती, ज्याला आपण इन्स्टिंक्ट म्हणतो, त्या असतात. तर काही पूर्वानुभव किंवा पूर्वनिर्धारित कल्पनांवर आधारित असतात. आता जसं पूर्व अनुभव आणि त्याचे संस्कार आपल्यावर झाले असतात, तर जसं की आपण म्हटलं की एखादी गाय जशी हातात चाऱ्याची पेंडी असलेल्या माणसाजवळ चटकन जाते. समजा एखादी गाय आहे आणि एखादा माणूस चाऱ्याची पेंडी घेऊन उभा आहे, तर ती बरोबर त्याच्याबरोबर जाईल आणि आणि तिला हवे असलेल्या त्या वस्तू मागे धावणे ही तिची प्रवृत्ती असते. आता तिला चाऱ्याची गरज असते त्यामुळे ती बरोबर त्या माणसाजवळ जाईल. पण ती जर तो माणूस हातात काठी धरून उभा असलेला रागवलेल्या माणसाकडे ती जाणार नाही. तर हे काय आहे, हे संस्कार आहे. हे तिला माहित आहे की इथे आपल्याला काही मिळणार नाही चारा वगैरे. तर हे पूर्वानुभव त्यांनी सांगितले आणि पूर्वनिर्धारित कल्पना असतात. तर तिकडे न जाणे ही तिची सहज प्रवृत्ती होईल. म्हणजे तिथे तिला आपल्याला आपल्या कामाची वस्तू मिळणार नाही हे आपल्याला समजलं, म्हणून ती तिकडे नाही जाणार. या दोन्ही सहज वृत्ती पूर्वानुभवावर अधिष्ठित आहेत. मानव हा इतर प्राण्याहून वेगळा असण्याचे कारण म्हणजे त्याला प्राप्त झालेली विचार शक्ती. आवाज कट होतोय का, मेसेज आला की बरोबर नाही येतोय? मॅडम, नाही, व्यवस्थित आहे आवाज, कंटिन्यू. तुम्ही हो, ठीक. चेक करून घ्या, ज्यांनी मेसेज टाकले त्यांनी चेक करा. तर मानव हा इतर प्राण्यांहून वेगळा असण्याचे कारण म्हणजे त्याला प्राप्त झालेली विचारशक्ती. तर ही जी विचारशक्ती आहे ती मानवामध्येच असते, जी इतर प्राण्यांमध्ये नसते. विवेक शक्तीतूनच तारतम्य, चांगले वाईट यातील फरक जाणण्याची क्षमता व समाधान व वेदना, योग्य व अयोग्य काय, अर्थात हे ज्याच्या त्याच्या पूर्वाधिष्ठित संकल्पनांवर किंवा पार्श्वभूमीवर अवलंबून असतात. म्हणजे ज्याचे पूर्वानुभव असतात त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी असतात. त्याची चांगले वाईट जाणण्याची जी क्षमता आहे, तारतम्य आहे, विवेक शक्ती आहे, तर हे सगळं ज्याच्या त्याच्या पूर्वानुभवाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती जज करत असते या गोष्टींना, इत्यादी उद्भवतात. आता या तारतम्य बुद्धीतूनच आपली भरभराट व्हावी आणि सुस्थिती यावी याविषयी आशा, आकांक्षा व इच्छा यांचा उद्भव होतो. निसर्गतः मानव हा अपूर्ण आहे आणि याची त्याला जाणीव आहे व खंतही आहे, आणि म्हणूनच तो आज आहे त्यापेक्षा अधिक पूर्ण कसा होईल यासाठी त्याची स्वाभाविक तळमळ असते. याचीच परिणिती म्हणजे वासना होय. म्हणजे त्याला माहित असतं की आपण अपूर्ण आहोत म्हणून. तर जे आपल्याला हवंय ते मिळवण्यासाठी जी स्वाभाविक तळमळ असते त्याची, तर त्यालाच वासना असे यांनी म्हटलेले आहे. अशा रीतीने वासना म्हणजे मनात निर्माण होणारी उत्कट व स्वाभाविक अशी इच्छा आहे. जशी भूक किंवा श्वसन क्रिया शरीर धारणेसाठी निकडीची गरज आहे. जर आपण शरीर धारण केलेलं आहे तर भूक ही लागणारच आहे, ते शरीर टिकण्यासाठी आपण अन्न ग्रहण करत असतो, आणि श्वसन क्रिया ही आपलं शरीर टिकण्यासाठी महत्वाची आहे. त्याप्रमाणे अशी इच्छापूर्ती ही प्रत्येकाला करावीच लागते.
ही सुरुवातीची स्टेज आहे. आणि इच्छा ही सतत निर्माण होतच असते, तिची पूर्तता कधीच होत नसते. अशा रीतीने जोपर्यंत एखाद्याचे मन जागृत असते, गाढ निद्रावस्था वगळता, किंवा मनाची जाणीव असते, तोपर्यंत अधिक चांगले होण्याची वा मिळवण्याची आणि पूर्णत्व प्राप्त होण्याची आशा निर्माण होतच असते. तर हे प्रत्येकाला हे आशा असतातच. आणि अशी ही इच्छा म्हणजे वासना जी आहे, तो स्वतः पूर्णत्वाप्रत जाईपर्यंत इतर नैसर्गिक गरजांप्रमाणे कधीच पूर्ण होत नसते. तर हे आपण मंगल मॅडमच्या पण तोंडून खूपदा ऐकलेलं आहे. त्या सांगतच असतात की वासना कधी संपत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आता आपल्याला दुर्लक्ष करायला हवं. निरीक्षणाअंती आणि अनुभवाअंती असे आढळून येते की आपण वासना तृप्तीचा जो जो प्रयत्न करावा, तो त्या अधिकाधिक निर्माण होत असतो. आता याचं एक्झाम्पल आपल्याला सगळ्यांनाच आहे की प्रत्येक स्त्रीजवळ एखादी साडी असली तरी इच्छा असते की दुसरी साडी पाहिजे, तिसरी पाहिजे. असं सगळं प्रत्येकाचंच असतं. एक घर असेल तर दुसरं पाहिजे, एक कार असेल तर अजून हवंय, सोनं नाणं, या प्रत्येक बाबतीमध्ये आपण याचा अनुभव घेतो. आणि मृत्यूपर्यंत कधी न संपणाऱ्या भोवऱ्यात आपल्याला ढकलले जाते, म्हणजे आपण स्वतःला ढकलून घेतो. या पूर्णत्वाकडे जाण्याच्या वासनांची पूर्ती करण्यासाठी योग्य साधनांचा शोध लावणे, ती साधने समजून घेणे आणि त्याप्रमाणे जगणे, याचे अध्ययन म्हणजे वेदांत. आता वेदांत काय हे त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीचा, साधनांचा शोध लावण्यासाठी आणि त्याला समजून, ती साधने समजून घेण्यासाठी, त्याप्रमाणे जगण्यासाठी ज्या अध्ययनाची गरज आहे तो म्हणजे वेदांत होय. आणि आता आपली ती वेळ आली आहे, त्यामुळे आपण बरोबर उपनिषदांचा अभ्यास सुरू केलाय. मॅडमने मुक्तीचे जे क्लास घेतले ते पण सुरू झाले, आणि ओंकाराचा सगळ्यात महत्वाचे क्लासेस आपले आता सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण अतिशय योग्य मार्गावर आहे. ते आताच आपण वाचलं पण आहे. तर कर्माचे मर्यादितत्व हा पुढचा टॉपिक आहे त्यांचा. इच्छा व वासनापूर्ती ही अशक्यप्राय आहे. या जाणीवेमुळे एखादा आशा अर्थहीन वासनेच्या बाहेर येऊही शकेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजलं आता की ह्या सगळ्या गोष्टींवर काही अर्थ नाहीये, त्याच्यात वेळ घालवून या इच्छा वासना संपतच नसतात, तर तो बाहेर येऊ शकेल त्याच्यातून, जी साधना त्याला प्राप्त झाली त्याद्वारे. परंतु जीवशास्त्रानुसार शारीरिक व मानसिक गरजा याला अपवाद आहे. पूर्णत्वाप्रत जाण्याची इच्छा ही नैसर्गिक व वैश्विक असल्यामुळे कोणतेही कर्म केले तरी इच्छा पूर्ततेच्या असफलतेची जाणीव असूनही त्याला या वासनेतून मुक्त होता येणार नाही. ज्या नैसर्गिक गरजा आहेत आपल्याला, तर त्या आपल्याला गरजेच्याच असतात. म्हणून मॅडम नेहमी काय सांगतात की पैशांची आपल्याला गरजच असते. सुरुवातीला आपले संकल्प काय पाहिजे ते सांगितले होते मॅडमने, की आपले बरोबर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, पैसा पाहिजे आपल्याकडे, सगळं मुलांचं घर व्यवस्थित. पण आता मॅडम काय सांगतात की आता झालं हे पुष्कळ, आता ती वेळ आली आहे की ते सगळं मिळवायची आता आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला आता फक्त मुक्तीच्या मार्गाकडे जायचंय. तर त्यांनी हेच सांगितलं की ही वासनेपासून मुक्त होता नाही येणार. ही नैसर्गिक वासनाच त्याला कार्यप्रवण करीत असते, आणि त्यानुसार या सगळ्या वासनांमुळे माणूस सतत कर्मरत असतो, आणि तरीही शेवटी ही वासना पुरी न होता तशीच राहते. अशा रीतीने कर्माच्या परिणाम स्वरूप झालेल्या लाभाच्या शेवटी तो अतृप्त व असमाधानीच राहत असतो. या आंतरिक इच्छेच्या पूर्तीसाठी केलेली सर्व धडपड अशी वाया का बरे जावी, हा प्रश्न आपल्याला पडलाच पाहिजे. उत्तर असे आहे की ज्यावेळी जीव पूर्णत्वाची अवस्था प्राप्त करून घेईल त्यावेळी पूर्णत्वाप्रत जाण्याची वासना फलद्रूप होईल. तथापि पूर्णत्वाची प्रचिती येण्यास पूर्ण वस्तूचीच प्राप्ती असायला हवी. म्हणजे जर आपल्याला पूर्ण व्हायचे आहे तर पूर्णच वस्तूची आपल्याला गरज आहे, तिची आपल्याला वासना निर्माण झाली पाहिजे. कारण प्रत्येक कर्मफळ वा लाभ प्राप्ती ही मर्यादित अपूर्ण आहे. इतकेच नव्हे तर त्या सर्व कर्म मालिकांची गोळाबेरीजही अनंतत्वाची म्हणजे पूर्ण वस्तूची बरोबरी करू शकत नाही. उदाहरणार्थ सांगितलं यांनी की एखाद्याजवळ 1 रुपया असला काय, किंवा सहस्र दशलक्ष, आता हे शब्द पूर्वीचे आहे, सगळं ज्ञान जे आहे ते पूर्वीचं असल्यामुळे हे शब्दही जरा पूर्वीच्या याच्यातले आहेत. आपण त्याला असं म्हणू शकतो कोटी, करोड वगैरे.
सहस्रावधी दशलक्ष रुपये असले तरी ते मर्यादितच राहणार आहे. बाह्य वस्तुनिष्ठ ज्ञान व भावना यांच्या बाबतीत ते खरे आहे. जगताविषयी जसजसे अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न करू तसतसे आपण आणखीनच अज्ञानी होत असल्याची जाणीव आपल्याला होईल. तर जितकं आपण ज्ञानाच्या पाठीमागे पण धावू तितकं आपण अजून अज्ञानी आहोत का याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. तर ईशोपनिषदामध्ये याच्याशी रिलेटेड 9वा एक श्लोक आहे. तो जेव्हा आपण तो घेऊ त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपण कसं अजूनही अज्ञानामध्ये जात असतो. जरी आपल्याला वाटत असतं की आपल्याला हे ज्ञान मिळालं ते ज्ञान मिळालं तरी सुद्धा आपण अज्ञानीच आणि अंधकारात कसे जातो हा श्लोक आपण 9वा त्यावेळेस घेऊ. तर वस्तुस्थिती अशी आहे की पूर्णत्वाप्रत जाण्याचे किंवा मुक्ती प्राप्त करण्याचे प्रयत्न हे कार्यकारणाच्या निसर्ग नियमानुसार असतात. म्हणजे आपल्याला जेव्हा पूर्णत्वाकडे जायचे आहे आणि मुक्ती प्राप्त करायची आहे तर निसर्गाचे जे नियम आहे कार्य आणि कारणाचे शी रिलेटेड तर त्यानुसारच आपल्याला जावे लागते. कोणतीही क्रिया करण्याकरिता केलेला प्रयत्न या निसर्ग नियमाने मर्यादित असतो आणि अमर्याद अशा प्रयत्नांची फलश्रुती ही देखील मर्यादितच राहणार आहे. आणि असे जे केलेले प्रयत्न असतात तर त्याची फलश्रुती जी राहील ती पण मर्यादितच राहील. पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी अमर्याद प्रयत्न किंवा अमर्याद कर्म यांची आवश्यकता असते. तर पूर्णत्व जेव्हा आपल्याला प्राप्त करायचे आहे त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि कर्मही करावे लागतात. परंतु सीमित कर्म वा कर्म मालिका या शेवटी सीमितच असल्यामुळे कर्म हे पूर्णत्वाप्रत नेऊ शकत नाही. म्हणजे तुमची कर्म करण्याची जी क्रिया आहे ती पण सीमितच राहील आहे. तुमची शारीरिक मानसिक प्रत्येक प्रकारची जी अवस्था राहील त्यानुसार ते राहील आहे. त्यामुळे असे जे कर्म पूर्णत्वाप्रत ते आपल्याला नेऊ शकत नाही कारण की ती शेवटी सीमितच राहतात. मग आता काय करावे हे कोडे सुटेल का असं त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे आपल्या मनातलाच तो प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं जर कर्म हे इच्छापूर्ती करू शकत नसेल तर मग आपण कर्म करणे सोडूनच द्यायचे का. पण हे मानवी स्वभावाविरुद्ध होईल. आता हे सगळं वाचल्यावर आपल्याला वाटायला लागतं की मग आपण इतकी जी तळमळ करतो आहे सगळे कर्म करतो आहे रोजचे तर मग ते करायचेच नाही का. तर तसं नाहीये. कारण श्वास घेणे आपण काही जरी नाही केलं आणि नुसतं पडून राहिलो तरी श्वास घेणे हे पण एक कर्म आहे. तर माणूस प्रत्येक वेळेस कर्म करतच राहतो. तर कारण त्यांनी पुढे सांगितलंय श्रीमद भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण हा निसर्गतः क्रियाहीन राहू शकत नाही. त्याला अगतिकतेने कर्म हे करावेच लागते. त्याचप्रमाणे जे जे म्हणून निर्मित आहे त्यामागे काही हेतू आहेत. म्हणून पूर्णत्व प्राप्तीची इच्छा असणे हाही एक हेतू आहे व त्यालाही काही मार्ग असणारच आहे. तर प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं आणि त्याच्या मागे पण मार्ग दिलेलेच असतात की कसं जायचं. तर नित्य प्राप्तीची प्राप्ती नित्य प्राप्ताची प्राप्ती प्रत्येक कृती ही काहीतरी साधण्यासाठी मिळवण्यासाठी केली जाते. तर आपल्याला आता मी ते सांगितलं की कर्म हे काही करण्यासाठी आपण कर्म करतच राहतो. त्याचप्रमाणे प्रत्येक कृती आपली काहीतरी मिळवण्यासाठीच असते. या प्रक्रियेत 3 प्रमुख घटकांचा अंतर्भाव. गोष्ट साधायची आहे ती म्हणजे साध्य. ज्या साधनाद्वारे ती साध्य केली जाते ती साधना जी आपण साधना करत असतो. आणि प्राप्ती आपल्याला काय करायची आहे मुक्तीची प्राप्ती किंवा आत्म्याशी आपलं जे मिलन व्हायचंय एकरूपता तर ते साध्य राहील आपलं. आणि ज्या साधनाद्वारे आपण केलं जातं ती साधना म्हणजे आपण जे जप ध्यान करतो जे काही शिकतो या सगळ्या गोष्टी त्याला साधना. जो हे सर्व मिळवण्याचा साधण्याचा कसून प्रयत्न करत असतो तो साधक. तर आपण सगळे साधकच आहोत. तर ह्या 3 गोष्टींची गरज असते. योग्य व पुरेसे प्रयत्न केल्याने कोणतीही गोष्ट जी आतापर्यंत साधली नव्हती अशी ही असिद्धस्य सिद्धी म्हणजे जी आतापर्यंत आपण साध्य करू नाही शकलो ती साध्य होऊ शकते या 3 गोष्टीच्या द्वारे. तरी पण जी अगोदरच सिद्ध आहे ती पुन्हा मिळवण्याकरिता कोणत्या प्रयत्नांची किंवा कृतीची आवश्यकता नाही. जसे खांद्यावर मस्तक नव्याने मिळवण्यासाठी मला कुठलेच प्रयत्न करण्याची जरुरी नसते. तर आता सिद्ध वस्तू कोणती आहे परब्रह्माची प्राप्ती ही सिद्धच आहे. तर ती मिळवण्यासाठी जे आपल्याला प्रयत्न करायचे आहे ज्या कृतीची आवश्यकता आहे
ती करायची की नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी एक्झाम्पल सांगितलंय की खांद्यावर आपल्याला मस्तक असतं, ते नव्याने पुन्हा लावायची किंवा मिळवायची गरज नाहीये आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे नाही लागत. तर पूर्णत्व ही अशीच नित्य प्राप्त गोष्ट आहे. पूर्णत्व आहेच, ते प्राप्तच आहे, आणि ती मिळवण्याकरता कोणत्याही कर्माची वा प्रयत्नाची गरज नाही. अशा हेतूने केलेले एखादे प्रयत्न अगदी उघड उघड व्यर्थ आहे. तर मग आपण त्याच्यासाठी प्रयत्नच नाही करणार का? पण हे पण चुकीचं आहे. पण हे पूर्णत्वाच्या संदर्भातले पूर्वसिद्ध म्हणजे काय आहे? ते एखाद्याच्या खिशात किल्ल्यांचा जुळगा असतानाही तो सगळीकडे शोधत बसण्यासारखे. जसं की किल्ल्यांचा जुळगा त्याच्या खिशातच आहे पण सगळीकडे शोधतात, तसं हे आत्मतत्व जे आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, जे ब्रह्म आहे, ज्याला वेगळे वेगळे नावं देतो, कॉन्शियसनेस वगैरे, ते आपल्या आतच आहे आणि आपण त्याला सगळीकडे शोधत असतो. त्या प्रकारेच हे आहे. आधीच प्राप्त असलेल्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्यासारखे आहे. म्हणजे ती गोष्ट आपल्याला प्राप्त आहेच, पण तरी आपण शोध घेत राहतो. सगळीकडे किल्ल्यांचा जुळगा शोधण्यासाठी केलेला प्रयत्न हा काही तो सापडण्यास कारणीभूत नसून जुळगा खिशातच असल्याची जाणीव होणे हे ते कारण आहे. म्हणजे जेव्हा त्याची जाणीव होते की अरे हा आपण काय इकडे तिकडे शोधतोय, हा किल्ल्यांचा जुळगा तर आपल्याच खिशात आहे. तसं जे परमात्म तत्व आहे, ज्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, ते आपल्या आतमध्येच आहे, याची जाणीव जेव्हा आपल्याला होते त्यावेळेस तो शोध संपतो. मग आपल्याला काही कर्म करायची आणि काही शोधण्याची गरज पडत नाही. तर याच्यात एक छोटस एक्झाम्पल सांगितलंय की 10 मुलं असतात, माणसं असतात. तर ते कुठे जात असतात, तर त्यांना नदीच्या पलीकडे जायचे असते, नदी पार करून जायचे असते, पोहून जायचं असते त्यांना. आणि मग ते नदी पार करून जातात तेव्हा सगळेजण सुखरूप आहे की नाही, तर असं पाहण्यासाठी जो मुख्य असतो त्या 10 तो मग प्रत्येकाला मोजून घेतो की कोणी राहिलं का वगैरे. तर तो काय करतो, प्रत्येकाला मोजत असतो. तर ते काय होतं, 1 2 3 स्वतःपासून न मोजता दुसऱ्यांना मोजतो, तर ते 9 जण भरतात. मग त्याला आश्चर्य वाटतं की 9 जण कसे, म्हणजे यातला एक कुठेतरी गेला, नदीत बुडाला का काय, असं त्याला वाटायला लागतं. म्हणून तो दुसऱ्याला सांगतो, मग दुसरा इथे करतो, असे करत करत सगळेही जण मोजतात, तर ते स्वतःला सोडूनच मोजत असतात. हे एक असं उदाहरण त्यांनी दिलं आहे की आपली काय चूक होते या गोष्टींमध्ये, ते सांगितलंय. तर मग त्यांना वाटतं की खरंच आपल्यातला एक याच्यात नदीमध्ये बुडाला बघ. म्हणून त्यांचे असे विचार सुरू असतात आणि शोधाशोध सुरू होऊन जाते. तर असं करता करता एक व्यक्ती त्यांना भेटते आणि मग ते त्यांचा प्रॉब्लेम त्याला सांगतात की आम्ही 10 जण होतो, पण नदी पार केल्यावर आम्ही 9 जण आहे म्हणून. मग तो म्हणतो की कसं काय, तर म्हणे आम्ही सगळ्यांनी मोजून बघितलं तर 9 जण आहे. तर तुम्ही मोजून बघा म्हणे. मग तो जेव्हा मोजतो तेव्हा 10 जण असतात. मग तो सांगतो की अरे तुम्ही स्वतःला मोजत नाहीये ना, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तर अशा रीतीने हा आपला पण महत्वाचा प्रॉब्लेमच आहे की आपण सगळं इकडे तिकडे शोधत असतो आणि जे आत्मतत्व आहे ते आपल्या आतमध्येच असतं. आणि जेव्हा त्यांना याची जाणीव होते की अरे आपण तर बरोबर 10च आहोत, तर त्यावेळेस त्यांना त्यांची चूक समजते. तर अशा रीतीने कोणताही प्रयत्न वा कृती त्या 10व्याच्या प्राप्तीचे कारण नव्हते, तर मोजणारा स्वतःच तो 10वा होता याचे ज्ञान हेच त्याचे कारण होते. स्वयंप्राप्ती असतानाही सर्व वेळ तो स्वतःला शोधत बसला होता. कारण स्वतः आहे हे त्याची जाणीवच त्याला नव्हती. तो दुसरीकडेच त्यांना शोधत बसला होता, स्वतःला सुद्धा. पूर्वप्राप्त अशा पूर्णत्वाची प्राप्ती यशस्वी साधनेची फलश्रुती असे त्याचे स्वरूप आहे. पूर्णत्वाचा अनुभव न येण्याचे मुख्य कारण म्हणजे अज्ञान. तर मग हे आपलं अज्ञानच आहे की आपण सगळं इकडे तिकडे शोधत बसतो आणि ते आपल्यामध्येच ते तत्व आहे. तर याला म्हणतात अज्ञान. अज्ञान हे अंधकारासारखेच आहे, जेणेकरून आपण समोरची वस्तू पाहू शकत नाही किंवा अनुभवू शकत नाही. शिवाय त्या अज्ञानामुळे खऱ्या वस्तूऐवजी आपण चुकीच्या वस्तूची कल्पना करत असतो. या देहाला मी समजू, मनाला, बुद्धीला, या सगळ्या चुकीच्या गोष्टींच्या आपल्या कल्पना असतात, पण मुख्य जो आहे आत्मा, तर त्याला आपण शोधत नाही. एखादा मनुष्य अंधुक प्रकाशात, आता इथे सापाचं आणि दोरीचं हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण प्रत्येक उपनिषदामध्ये तुम्हाला सापडेल. साप आणि दोरीचं, की अंधुकच्या प्रकाशामध्ये एका व्यक्तीला दोरी पडलेली आहे, पण भीतीने त्याला वाटतं ती दोरी म्हणजे साप आहे. आणि मग त्याच्या वेगवेगळ्या कल्पना सुरू होऊन जातात अंधकारात असल्यामुळे. वेगवेगळ्या कल्पना म्हणजे मग आता हा साप आपल्याला चावेलच, मग आपण मरूच, वगैरे वगैरे.
त्याच्या विचारांच्या म्हणजे गती वाढून जाते आणि अशा प्रकारे अज्ञानामध्ये तो जगत असतो. पण जेव्हा प्रकाश येतो, जास्ती प्रकाशात जवळ तो जातो आणि हात लावून बघतो, तेव्हा त्याला कळतं की इथं दोरीच आहे. आपण उगाच भीतीने काय काय विचार करत असतो. हे प्रत्येक व्यक्तीचं पण तसंच आहे की जे खरं ज्ञान आपल्याला हवं ते नाही मिळत आणि आपण दुसऱ्याच गोष्टींना ज्ञान आणि आत्मा हे सगळं समजत असतो. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव हे सगळे मनाचेच खेळ असतात. आणि जोपर्यंत या चुकीची जाणीव होत नाही तोपर्यंत या सर्व अनर्थाचे निराकरण होऊ शकत नाही. अशा रीतीने सर्पदंशाची काल्पनिक भीती, तज्जन्य अन्य दुष्परिणाम यावर एकमेव उपाय म्हणजे दोरीच्या वास्तविक अस्तित्वाचे किंवा सर्पाच्या भ्रमाचे ज्ञान होणे. म्हणजे ही दोरी आहे याची जाणीव होणे आणि सर्प नाही या भ्रमाचे ज्ञान होणे. एकदा हे ज्ञान झाल्यावर मग केव्हाही दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भास होणार नाही. तर हे ज्ञान होण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आपल्याला उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे. तर उपनिषदांमध्ये फक्त आत्मा आणि आत्मा याच्यावरच प्रत्येक उपनिषदामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. काही गोष्टी रूपाने सांगितलंय, काही वेगळ्या वेगळ्या रूपाने त्यांनी सांगितलंय वर्णन करून. तर सगळ्या उपनिषदांमध्ये फक्त आत्मेबद्दलच दिलं आहे आणि त्याच्यापर्यंत आपण कसे पोहोचू या त्याचे प्रयोजन आणि त्याचं जे काय आहे ते सगळं सांगितलेलं आहे. तर पूर्णत्वाच्या शोधाचेही असेच आहे. स्वतः मूलतः पूर्णच आहोत आपण. ही वस्तुस्थिती असताना त्याबरोबरचे अज्ञान असल्यामुळे जे स्वतः सिद्ध व पूर्व व्याप्त आहे त्याच्याच प्राप्तीसाठी करण्यात येणारे सर्व प्रयत्न हे व्यर्थच होतात. तर ते तूच आहेस याचे ज्ञान होणे सगळ्यात महत्वाचे. तू ज्याचा शोध करीत आहेस, तर इथे आपण म्हणतो तत्वम असी, हे महावाक्य आहे सगळ्या उपनिषदांचे. तर आपल्याला अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी हे जे महावाक्य आहे ते आपल्याला पाठ पण करायचे. ज्यांना याचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी मी सांगते. तर तू ज्याचा शोध करीत आहेस ते पूर्णत्व म्हणजे तू स्वतःच आहेस. आता याच्या इथे आपण पहा, मंगल मॅडम प्रत्येक वेळेस आपल्याला सांगत असतात की जो काही आपण देवी देवता सगळं वेगळं त्यांची पूजा करणे हे सगळं आपण जे म्हणत असतो, तर मॅडम आपल्याला सांगत असतात की आपणच सर्वस्व आहोत. बाह्य पूजेची बाह्य अवडंबराची आता आपल्याला गरज नाही. आपल्यामध्ये सगळं तेच देव तेच देवता सगळं, जी ऊर्जा ब्रह्मांड व्हायब्रेशन सगळे शब्द आता आपल्याला माहित झाले, ते सगळं आपणच आहोत. तर शेवटी इथे काय कन्क्लुजन निघालं की तो तू स्वतःच आहेस. अज्ञान हे साधकाला या जाणीवेपासून दूर ठेवत असत. अशा प्रकारे हे दिलंय. त्याच्यानंतर त्यांनी विद्या आणि गुरु शिष्य म्हणजे काय असतात, तर गुरूंपासून हे आत्म्याचं ज्ञान पूर्वी दिलं जात होतं. ऋषी मुनी जे होते ते सगळे आपल्या शिष्यांना आत्म्याचं ज्ञान मिळावं त्यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे आणि हे सगळे कार्य वर्ग घेतले जायचे. तर त्याचं कसं असतं ते सगळं त्यांनी सांगितलं की पूर्वी हे कसं असायचं. गुरु आणि शिष्य परंपरा ही अजूनपर्यंत चालू आहे. कारण की आध्यात्मिक प्राप्तीसाठी आणि मुक्तीच्या मार्गासाठी आणि आपल्या उन्नतीसाठी गुरूंची आवश्यकता आपल्याला असतेच. पण आता आपल्याला पृथ्वी परिवर्तनाच्या आपण जवळ येऊन ठेपल्यामुळे जे मंगल मॅडम सांगतात ते लक्षात ठेवायचं आहे. हे फक्त आपल्याला वाचन करायचं आहे आणि या प्रत्येक गोष्टीचं रिलेशन आपण आपल्या दृष्टीने, आपण स्वतःच तो आहे कसं आहोत या दृष्टीने आपल्याला ते लावायचं आहे. तर आपण काय म्हणू गुरु आणि शिष्यामध्ये, की आपणच गुरु आहोत आणि आपणच शिष्य आहोत. तर हे सगळं एकत्वाकडे आपल्याला नेत असतं. तर पूर्वीची ही परंपरा असते की पूर्णत्वाची प्राप्ती कशी करायची हे विशद करून सांगणारे शास्त्र म्हणजे वेदांत. वेदांताची व्याख्या मगाशी मॅडमने सांगितली आणि आता आपल्याला समजलाय वेदांत म्हणजे काय. वेदांत हा एखादा ग्रंथ नव्हे तर अनादी असे ज्ञान आहे आणि म्हणूनच ते ईश्वर निर्मित आहे. तर हे पण आहे बरं का ही गोष्ट की वेद हे अपौरुषेयी आहे. म्हणजे जसं आपण पुस्तकं लिहितो, काही संस्कृतचे श्लोक तयार करतो, काही सगळं असं असतं, तर हे कोण्या व्यक्तीने किंवा पुरुषाने किंवा कोणी असं लिहिलेले नाहीये, तर त्याला अपौरुषेयी असे म्हणतात. तर म्हणूनच त्याला असं म्हटलं आहे की ते ईश्वर निर्मित आहे. त्याच्यावर भाष्य खूप जणांनी केलेले आहेत, पण ते ईश्वर निर्मित आहे. ज्याने या अखिल विश्वाची निर्मिती केली आहे तो या शास्त्राचा निर्माता आहे. पुरातन काळी हे ज्ञान काही ग्रंथात लिहून ठेवलेले नव्हते, तर परंपरागत अशा मौखिक पठणातून ते गुरूंकडून शिष्याकडे पोहोचवले जात असत. या परंपरेलाच कर्म परंपरा किंवा गुरु शिष्य परंपरा असे ते म्हणायचे. वेदांतामध्ये योगाचा अंतर्भाव आहे. ज्ञान आकलनासाठी
ज्ञान आकलन करण्यासाठी मनाची एक विशिष्ट पातळी अवस्था असावी लागते. तर आता इतके सगळे आपण कोर्सेस केले, हे सगळे केले, तर आपल्या मनाची आता ती अवस्था जवळ आलेली आहे. तर आपण त्या मार्गाला आता चाललेलो आहे. म्हणूनच आपण आता हे सगळे कोर्सेस आपले पुन्हा सुरू झाले आत्म्याशी रिलेटेड, जसे की मॅडम पण पुढे घेणार आहे. व ती आत्म्याची ती अवस्था कशी प्राप्त करायची हे ज्या पद्धतीने सांगितले जायचे त्याला योग म्हणायचे. तर योग म्हणजे, याचा अर्थ योग म्हणजे ज्ञान नव्हे, आणि योग म्हणजे हे योगासनं वगैरे आपण करतो ते पण नव्हे. तर योग म्हणजे योगासने नव्हे, आणि योग म्हणजे ज्ञान सुद्धा नव्हे. ज्याला पूर्णत्वाचे ज्ञान व अनुभूती आली आहे असा योग्य गुरुच शिष्याप्रत हे ज्ञान उघड करत असतो. तर हे सगळं त्यांनी गुरु परंपरेप्रमाणे काय काय कशाची गरज असते तर ते सगळं सांगितलंय. त्याच्यानंतर ज्ञान महत्वाचं आहे, की आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये जे ज्ञान घेतो किंवा जे पण आपल्याला मिळत असतं ज्ञान आता, तर ते ज्ञान म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे, की कोणत्याही विषयाचे ज्ञान, त्याला दुसरा शब्द पण आहे प्रमा असे म्हणतात, मिळवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. तर त्या दोन गोष्टी म्हणजे तो विषय, ज्या विषयाचे आपल्याला ज्ञान घ्यायचे. जसं की क्रिस्टलचा कोर्स घेतला, क्रिस्टल बद्दल आपल्याला जी माहिती जाणून घ्यायची आहे, तर क्रिस्टल हा विषय म्हणजे प्रमेय, आणि दुसरा जो आहे त्या विषयाच्या ज्ञानप्राप्तीची योग्य साधने म्हणजे प्रमाण. म्हणजे प्रमेय आणि प्रमाण आणि ज्ञान म्हणजे प्रमा, हे त्रिकुटी म्हणतात याला. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता तुम्हाला त्रिकुटी पण येईल, प्रमा, प्रमेय आणि प्रमाण. तर जी योग्य साधने, जसं की मग मंगल मॅडमने आणि अमृता मॅडमने क्लास घेतला, तर ते योग्य साधन, त्याद्वारे आपल्याला ते क्रिस्टलचा कोर्स आपण केला, तर ते झालं ते जे साधन, त्याला प्रमाण म्हटले आहे. जसे मातीच्या घटाचे ज्ञान होण्यासाठी तो घट हवा, घट समोर पाहिजे आपल्याला, तर त्या घटाला काय म्हटलंय, प्रमेय, म्हणजे तो विषय. आणि डोळे म्हणजे प्रमाण, असं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, की आपण कशाला म्हणू शकतो, जसं मी क्रिस्टलचा आता क्लासचं सांगितलं. हवे मनाकडून पूर्ण लक्ष दिले गेलेले डोळे हवे, म्हणजे नुसते डोळे पाहणारे डोळे नको, तर मनाकडून त्या विषयावर आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित झालेले पाहिजे आपले, तसे डोळे आपले हवे. मनाचे डोळे म्हणतो आपण त्याला, कारण मनाद्वारेच सर्व विषय वस्तूंचे ज्ञान आपण आकलन करत असतो. म्हणजे नुसत्या डोळ्यांनी आपण पिक्चर बघतो हे सगळं, पण ज्ञान ग्रहण करण्याची जी क्रिया आहे ती मनाद्वारे होत असते. कार्यक्षम असे डोळे मन दुसरीकडे व्यग्र असेल तर पाहत असूनही त्या घटाचे अस्तित्व आपल्याला कळणार नाही. म्हणजे आपले मन दुसरीकडे असेल, आता समजा मी आता हे वाचून राहिली, पण काही जणांचं लक्ष असेल, कोणी मुलगा आला मग त्याला खायला बनवून द्या, हे करून द्या, काही जणांचं असतं लक्ष, किंवा घरामध्ये तर विचारांमध्ये काय सुरू आहे नाही ते घरातल्या सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडच्या. तर हे जर असेल तर हे ज्ञान ग्रहण करणं थोडं कठीण जाईल. तर अशा प्रकारे डोळे पण तिथेच पाहिजे आपले, आणि मन पण तिथेच पाहिजे. या प्रकारात मन व डोळे हे त्या घटाचे ज्ञान होण्याकरिता साधनभूत आहेत, म्हणजे प्रमाण मानलेले आहेत. त्या घटाचा जो ज्ञाता आहे त्याला प्रमाता म्हणतात. म्हणजे त्या घटाचा जो ज्ञाता आहे म्हणजे काय, जे ज्ञान आपल्याला मिळेल त्याला प्रमाता असे म्हटलंय. आता हे दोन प्रकारचे असते, प्रत्यक्ष आणि परोक्ष. तर ह्या छोटे छोटे जे शब्द आहेत सगळे आपल्या उपनिषदांमध्ये येणार आहे, प्रत्यक्ष, परोक्ष वगैरे, किंवा ज्ञान, प्रमा, प्रमेय, हे सगळे. म्हणून मी हे थोडंसं वाचणार आहे, थोडंसं कठीण वाटेल सुरुवातीला, पण समजून जाईल हळूहळू आपण वाचायला लागलो की. तर प्रत्यक्ष व परोक्ष. प्रत्यक्ष म्हणजे डोळ्याच्या द्वारे पाहण्याच्या क्रियेमुळे होणारे घटाचे जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष ज्ञान झाले, म्हणजे घट आपल्याला डोळ्यासमोर दिसतोय. तर घट समोर नसताना त्याचे वर्णन ऐकून होणारे ज्ञान हे परोक्ष ज्ञान. तर आता आपण घटाला बघितलेला आहे आणि तो समोर आहे, तर आपण समजू शकतो की हा घट आहे. पण कुठे आपल्या डोळ्यासमोर घट नाही, आपण कुठेतरी गेलो आणि त्याचे वर्णन जर कोणी करून सांगत आहे, तर आपण पटकन आपल्या डोळ्यासमोर तो घट येईल, तर त्याला म्हणतात अप्रत्यक्ष म्हणजे परोक्ष ज्ञान. शिवाय घट समोर असूनही डोळे कार्यक्षम नसतील तर स्पर्श, गंध इत्यादींच्या द्वारे होणारे घटाचे ज्ञान हेही परोक्ष ज्ञानच होय. म्हणजे समजा घट समोर नाहीये, पण आपण स्पर्श केला, किंवा गंधाच्या द्वारे मातीचा सुगंध आला, किंवा त्या ठिकाणी
जिथे ते लोक कुंभार लोक घट बनवतात त्या जागेकडे आपण जर गेलो आणि सुगंध आला मातीचा तर आपल्याला लगेच लक्षात येईल. तर त्याला आपण परोक्ष ज्ञान असे त्यांनी म्हटलंय. प्रत्यक्ष ज्ञानासाठी प्रमाणही प्रत्यक्ष हवे. वस्तूचा रंग समजण्यासाठी कान हे प्रत्यक्ष प्रमाण होऊ शकत नाही. समजा एखाद्या वस्तूचा आपल्याला रंग समजायचा आहे, म्हणजे काळा आहे की गोरा आहे की पिवळा आहे, तर त्याच्यासाठी कान जरुरी नाहीये आपल्याला. म्हणजे आपण ऐकून ते नाही सांगू शकणार, आपण डोळ्यांनी पाहूनच सांगू की हा कोणता रंग आहे. तर हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या. ज्यावेळी प्रमेय आणि प्रमाण ही प्रत्यक्ष असतात त्यावेळी वस्तूचे ज्ञान हे तत्काल व निश्चित होत असते. तर हे दोन्ही जर असेल तर आपल्याला बरोबर ज्ञान होतं त्या गोष्टींचं. घट दिसणे बघणे ही तत्क्षणी घडणारी घटना होय. ज्ञानाच्या प्रक्रियेसाठी कुठल्याही कृती कर्म अनुस्यूत नसून प्रमाण म्हणजे ज्ञानाची साधने अंतर्भूत आहे. तर कर्म किंवा कृती जरुरी नाही आहे, तर त्याचे प्रमाण म्हणजे साधनांची गरज आहे, कोणत्या मार्गाद्वारे आपण ज्ञान मिळवतो. जसं आता आपल्याला ईशोपनिषदाचं ज्ञान मिळवायचं तर पुस्तकाची गरज आहे, पुस्तक वाचून आणि ते समजून सांगितल्यावरच त्याचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं. अज्ञान सुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्तीच्या प्रमाणापासून वंचित करते. आपण जर अज्ञानी असू या गोष्टींबद्दल तर जी ज्ञान प्राप्ती आहे ती होणार नाही आपल्याला. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीबद्दल आपण पुष्कळसे ऐकलेले असते पण तिला प्रत्यक्ष पाहिलेले नसते. जरी व्यक्ती प्रसंगावशात तिथे प्रत्यक्ष असली तरी आपल्याला तिच्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकत नाही. आपण तिला पाहिलेले नसल्याने तिच्याबद्दल आपले अज्ञान असते, पण वर्णन ऐकलेले आपण. पण जेव्हा एखाद्या आपल्याला त्या व्यक्तीविषयी माहिती सांगतो आणि जिला आपण शोधतो आहोत तीच व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभी आहे, तेव्हा तत्काळ त्या व्यक्तीविषयी आपल्याला ज्ञान होते. हे एक दोन एक्झाम्पल त्यांनी दिले आहे. प्रत्यक्ष ज्ञानच केवळ पूर्ण असू शकते. जेव्हा हे सगळं प्रमाण वगैरे आहे, साधनं आहेत, ते सगळं असेल तरच ते आपल्याला आपण त्याचं ज्ञान ग्रहण करू शकतो. वाचण्याने किंवा ऐकून होणारे एखाद्या वस्तूचे किंवा स्थळाचे ज्ञान अपूर्ण असते, कारण त्यामुळे मनात उमटणारी प्रतिमा आणि पूर्वसंकल्पना आणि तारतम्य यावर अवलंबून असते. एकाच वर्णनामुळे निर्माण होणारी निर्णया मनातील प्रतिमा मात्र प्रायः भिन्नच असते. वास्तविकपणे आपण पूर्ण असून सुद्धा आपण पूर्णत्वाचा अनुभव घेऊ शकत नाही, ते अज्ञानामुळे. म्हणजे आपण पूर्णच आहोत, जसं की तो एक मंत्र आहे, पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. आपण पूर्णच आहोत हे आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा आपल्या अज्ञानामुळे आपल्याला त्याचे ज्ञान नसते. त्याच्यानंतर त्यांनी वेद आणि वेदांत काय असतं ते सगळं सांगितलं आहे. तर 4 वेद आपल्याला माहिती, ऋक यजु साम आणि अथर्ववेद. ते 2 भागात विभागलेले आहेत, एक कर्मकांड आणि दुसरं ज्ञानकांड. तर ते वेद प्राचीन आणि अनादी आहेत. त्याचे ज्ञान विश्व निर्मात्याने व्यक्त केले. अनादी कालापासून मानव स्मृतीच्या पलीकडचा जो काळ आहे, गुरूंनी आपल्या शिष्यांप्रत ते प्रस्तुत केले आहे. या सनातन ज्ञानाचे आकलन करण्यास समर्थ अशा योग्य व लायक शिष्यांनाच ते प्रदान केले जाते. तर आपली ती अवस्था आली पाहिजे, तेव्हाच ते ज्ञान आपल्याला होतं. तर वेळेचं मला लक्षात नाही आलं. मॅडम किती वेळ आहे आपल्याला? झालं का? तुम्ही ध्यान घेणार आहे का? हो, 5-10 मिनिटं घेऊ ना मग आपण ध्यान ध्यान. करूयात ना आता, कारण 6:15 चालेल. वाजलेत. हा. हो हो, ते माझं लक्षातच नाही. ध्यान ठीक करूयात. आहे, चालेल मॅडम. तुम्ही घेता का मॅडम ध्यान? हा. तुम्ही घेता? हा चालेल, तुम्हाला नाही घ्यायचंय का? ठीक आहे, आपण ध्यान करूयात, चला. हो चालेल. हा. तुम्ही आहे तर तुम्हीच घ्या. हो. आपल्याला रोज ध्यान करायचं आहे, कारण हे पण महत्व आहे ध्यान करण्याचं. तर मॅडमनी खूप छान सांगितलं. धन्यवाद सुलक्षणा मॅडम. आणि जे कोण पहिल्या दिवशी हजर आहेत त्यांना धन्यवाद. आणि ध्यान तुम्ही कंटिन्यू करू शकता नंतरही. तर चला, सर्वांनी शांतपणे डोळे मिटायचे. कुठलंही सहज आसन घ्या. पाठीचा कणा ताठ असू देत. श्वासावर ध्यान ठेवायचं आहे. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे.
श्वासावर लक्ष ठेवूयात. आणि मॅडमनी आज जे सांगितलं, योगाचा अर्थ, योग म्हणजे कनेक्ट होणे. तर या योगावर आपण ध्यान करायचं आहे. सुंदर उदाहरणासहित मॅडमनी जे आपल्याला आज सांगितलं की सर्व आपल्या आतमध्येच आहे आणि आपण बाहेर बाहेर शोधत राहतो. तर हृदयात जो आपला आत्मा आहे, तो आत्माच ईश्वर आहे. आत्माच परमेश्वर, आत्माच ब्रह्मांड, सर्व काही आपणच. आणि हे सर्व हृदयात आहे. याच्याशी आज योग घडवायचा आहे आपल्याला. आपल्याला हा महान योग आज साध्य करायचा आहे. हा जो काही आपल्या हृदयात आत्मा आहे त्याला कनेक्ट करायचं आहे. चला, श्वास येत आहे, श्वास बाहेर पडत आहे. घेतलेला श्वास छातीतून खाली हृदयापर्यंत पोहोचत आहे. आणि या हृदयाच्या कप्प्यामध्ये जे काही रहस्यमयी कप्पे आहेत, त्या कप्प्या कप्प्यातील कणाकणामध्ये हा श्वास पोहोचत आहे. या रहस्यमयी कप्प्यामध्ये जो काही माझा आत्मा आहे, त्याला माझं कनेक्शन झालेलं आहे. हा अमूल्य योग आज घडलेला आहे, कारण आत्म्याच्या ज्ञानाला आज सुरुवात झाली आहे. या आत्म्याला आज मी प्राप्त झाले आहे. मी म्हणजे माझा हा आत्मा. श्वासावर लक्ष ठेवूयात. प्रत्येक श्वास आत्म्यापर्यंत पोहोचत आहे आणि आत्म्याला आपण जाणून घेत आहोत. आत्मा ज्याचं अस्तित्व फक्त आणि फक्त प्रकाशमय आहे, स्वच्छ पांढरा प्रकाश. मी म्हणजे हा आत्मा. जो एकमेव सत्य आहे, त्याला मी आज जाणून घेतले आहे. मी म्हणजे प्रकाश. मी म्हणजे आत्मा. मी प्रेममय आहे. मी प्रकाशमय आहे. मला जे हवं आहे ते सर्व हा आत्मा घडवत आहे.
माझ्या आत्म्याला सर्व सर्व ज्ञान आहे. मी म्हणजे क्रिएटर. अहम ब्रह्मास्मि. अहम तत्त्वमसि. मी तेजोमय आहे. माझा हा तेजस्वी प्रकाश जाणून घेण्याचा योग आज घडला आहे. या तेजोमय अस्तित्वाला मी कनेक्ट झाली आहे. आणि या कनेक्शनमुळे पांढरा स्वच्छ प्रकाश माझ्या हृदयातून बाहेर पडत आहे आणि सर्वांपर्यंत हा प्रकाश पोहोचत आहे. मी म्हणजे प्रकाश. ब्रह्मांडातील चराचरातील जड वस्तूंमध्ये, चेतन अवस्थेमध्ये, निर्जीव वस्तूंमध्ये, सजीव वस्तूंमध्ये हा प्रकाश आहे. मी आहे. माझं अस्तित्व सर्व ब्रह्मांडात मी आज जाणून घेतलेलं आहे. पूर्ण विश्वच मी आहे. माझं अस्तित्व असं सत्य आहे, जे कधीही लोप पावणार नाही, जे कधीही नष्ट होणार नाही. असं सत्य मी आज जाणून घेतलं आहे. सर्व गोष्टींमध्ये मी आहे. पशु, पक्षी, वनस्पती, फुलं, नदी, डोंगर, सर्व काही मी आहे. मी क्रिएटर आहे. जे काही मला हवं ते मी क्रिएट करू शकते. मी पॉवरफुल इटर्निटी क्रिएटर आहे. ब्रह्मन आहे. अमर आहे आणि सत्य आहे. त्यामुळे काहीही होऊ देत, मी सत्य असल्यामुळे सनातन आहे. अखंड अस्तित्व माझे आहे. या अखंड अस्तित्वाला, अमर अस्तित्वाला मी आज जाणून घेतले आहे. हा सुंदर योग आज घडला आहे सुलक्षणा मॅडममुळे. त्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या स्वतःला धन्यवाद. मी हा आज योग घेण्यासाठी वेळ दिला, कार्यक्रम अटेंड केला. माझे स्वतःचे धन्यवाद. सर्व काही मी घडवून आणू शकते. मला जे हवं आहे ते प्राप्त करू शकते. धन्यवाद मला. धन्यवाद ब्रह्मांडाला. धन्यवाद मला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पाण्याचा ग्लास घेतला असेल तर पिऊन घ्यायचा आहे. प्रत्येक कोर्सला हे वॉटर अफर्मेशन्स द्यायचे आहेत. कोर्स झाल्यावर ते प्राशन अमृतमय जल करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन सुरू करायचं आहे. प्रत्येक ध्यानानंतर आपले जे जे काही संकल्प आहेत ते व्हिज्युअलाइज करायचे आहेत. मनचक्षुच्या डोळ्यांनी पाहिजे आहेत. मनाने बघणे म्हणजे अनुभवणे.
अनुभवा जे जे आपण संकल्प लिहिले आहेत ते अनुभवा, प्राप्त झालेले अनुभवा. मी प्रकाशमय आहे हे मी अनुभवलं आहे. मी प्रकाशमय आहे. मी लाईट, मी प्रकाश, मी प्रकाश, मी प्रकाश, मी प्रकाश, स्वच्छ पांढरा प्रकाश. मला मोक्ष मिळाला आहे. सुंदर मोक्षदायी क्षण मी अनुभवत आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून